नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर ही भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत संशोधन, मूल्यमापन, पडताळणी व आद्यरेखा कृषी विस्ताराचे काम करणारी यंत्रणा आहे। सन 2009 पासून कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत सर्व कृषी व कृषीपूरक विभागांच्या समन्वयातून दरवर्षी रब्बी हंगामामध्ये कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित करत असते। यावर्षी कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 व 17 जानेवारी 2024 या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे 16व्या भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। कृषी तंत्रज्ञान महोत्सवांतर्गत दिनांक 16 व 17 जानेवारी 2024 या कालावधीत सोलापूर बार्शी रोडवरील केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिक आयोजनही केलेले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पौष्टिक भरड धान्य, भगर, राळा, वरही, ज्वारी, हुरड्याची, लाह्याची ज्वारी, तृणधान्यामध्ये गहू, मका, स्वीट कॉर्न, कडधान्यामध्ये हरभरा, तेलबियामध्ये करडई, मोहरी इत्यादी पिकांचे सुधारित संकरित वाणांची लागवड करण्यात आली आहे। भाजीपाला पिकांमध्ये ढोबळी, टोमॅटो, मिरची व कलिंगड, खरबूज, भेंडी, वांगी, पालक, मेथी, ब्रोकोली, कोबी, बीट, गाजर इत्यादी तर झेंडू, डाळिंब इत्यादी पिकांचे सुधारित व संकरित वाण पाहावयास मिळणार आहे। विविध चारा पिके, संकरित नेपियार, अर्जन घास, दशरथ लसूण घास, कडवळ इत्यादीचे विविध वाणांची लागवड करण्यात आलेली आहे। एकूण 31 पिकांमधील 53 बाण व आधुनिक शिफारसीवर आधारित कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आयोजित केलेली आहेत। सदरील पिंक प्रात्यक्षिकामध्ये विविध कृषी निविष्ठांच्या वापराचे परिणाम तुलनात्मकरित्या शेतकऱ्यास प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रक्षेत्रावर दिनांक 16 व 17 जानेवारी 2024 या कालावधीत कृषी शास्त्रज्ञ मार्गदर्शकासह उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत। या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय खासदार सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व माननीय श्री दशरथ दांभाळे, संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विशेष उपस्थिती म्हणून डॉक्टर हरिओम, माननीय समन्वयक नैसर्गिक शेती प्रकल्प हरियाणा यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि माननीय प्रदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला इतर मान्यवर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर देवसरे साहेब, तसंच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर मोहनाथ नगरे साहेब, तसंच प्रभारी अधिकारी भारतीय कृषी अनुसंधान परिषद द्वार संशोधन बसवराज रायगुरू साहेब, तसंच आत्मा प्रकल्प संचालक मदन मुकणे साहेब उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला 2 दिवस ही शिवार फेरी असणार आहे। शिवार फेरीमध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने जे वेगवेगळ्या पिकाची प्रात्यक्षिक घेतलेली आहेत त्या प्रात्यक्षिकामध्ये सर्व सोलापूर जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी जी पिकं आहेत आपल्या जिल्ह्याची याच्या लाईव्ह प्रात्यक्षिक आपले आयोजन केलेले आहेत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर। त्यामध्ये पौष्टिक भरडधान्य असेल, राळा असेल, वरई, ज्वारी, हुरड्याची ज्वारी, तृणधान्यामध्ये गहू, मका, स्वीट कॉर्न, कडधान्यामध्ये हरभरा, तेलबिया याची प्रात्यक्षिक आहे। नाविन्यपूर्ण QR कोड तंत्रज्ञान आधारित कृषी तंत्रज्ञान माहिती बोर्डद्वारे सुधारित तंत्रज्ञान माहिती व व्हिडिओद्वारे उपलब्ध। जिजाई नॅनो किचन गार्डन युनिटद्वारे फक्त 24 चौरस फुटामध्ये 11 ते 13 प्रकारचा भाजीपाला 100% सेंद्रिय पद्धतीने उत्पादन प्रात्यक्षिक, कृषी निविष्ठा, जैविक निविष्ठा, बीज प्रक्रिया युनिट, निबोळी पावडर प्रकल्प, ट्रायकोडर्मा व मेटा आयझियम उत्पादन प्रकल्प, गांडूळ खत, ज्वारी प्रक्रिया युनिट, आवश्यक साधने, सुधारित जातींचे बियाणे तसेच डाळिंब, ज्वारी व सोयाबीनचे प्रक्रियायुक्त पदार्थ इत्यादी माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक दशरथ तांबोळे प्रमुख पाहुणे म्हणून तर विशेष उपस्थिती म्हणून हरियाणा नैसर्गिक शेती प्रकल्पाचे समन्वयक डॉक्टर हरिओम हे मार्गदर्शन करणार आहेत।
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड भूषवणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत लालासाहेब तांबडे यांनी दिली। या प्रसंगी प्रदीप गोंधरी उपस्थित होते।